न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। 8व्या वेतन आयोगासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार। तुम्ही सरकारी नोकरी करता किंवा तुमच्या घरात एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे आणि 8वा वेतन लागू करण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत असून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांचाही सातत्याने ही मागणी धरत आहेत। तर 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे। 8वा वेतन आयोगावर सरकारचे नवीन अपडेट। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलंय। त्यांनी म्हटलंय की जून 2024 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 2 विनंत्या प्राप्त झाल्या असून सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन प्रणालीत सुधारणा करण्यासाठी दर 10 वर्षांनी नव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाते। अखेरीस फेब्रुवारी 2014 मध्ये 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली, तर 1 जानेवारी 2016 पासून या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या। अशा प्रकारे आता 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होणं अपेक्षित आहे। कोट्यावधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ। दरम्यान 8वा वेतन आयोग लागू झाल्यास त्याचा फायदा सुमारे 1 कोटी कर्मचाऱ्यांना होईल, ज्यामध्ये सुमारे 49 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे। कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा फिटमेंट फॅक्टर पुढील वेतन आयोगापासून वाढेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होईल। फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचे पगार आणि पे मॅट्रिक्स ठरवण्यात मदत करते। 7व्या वेतन आयोगात 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात सुमारे 14.29% वाढ होऊन मूळ वेतन सुमारे 18,000 रुपये झाले। अशा स्थितीत 8व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर सुमारे 3.68 पट घट होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे। असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 8,000 रुपयांची वाढ होईल। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।